सिद्धी करवली संघाला सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. चेंडू द्या आणि क्षेत्ररक्षण त्वरित साधवायचं आहे. एका बाजूने गावदेवी सीएसके सिद्धी करवली संघ देखील ह्या ठिकाणी उपस्थित झाला आहे. काळ ज्या संघानं दिवस गाजवला तर आज देखील एक सिद्धी करवल्याचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आज सिद्धी करवल्याचे भरपूर सारे चाहते या ठिकाणी पाहायला मिळतात. तर जे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संतोष दादा मडवी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे अविनाश दादा मडवी असतील त्यांना देखील विनंती आहे. तसेच योगेंद्र दादा असतील, संदेश असतील, या सर्वांना विनंती असेल की आपण या आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपला नाव उल्लेख या ठिकाणी करण्यात येत आहे. तर आपण या ठिकाणी आला असाल तर आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये नयन पाटील आणि साथीनं सौरभ पाटील मैदानात आता दाखल झालाय. तर त्यांच्या समोर आव्हान असेल ओमकार पाटील अँड कंपनीचं. 2 मॅच मध्ये ओमकार पाटीलनं दमदार खेळ केलाय. दोन्ही मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी 2 सामने जिंकले होते. चला जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज, सहकार्य करायचं आपण. जेवढा वेळ जास्त होईल मेगा फायनल मध्ये तितकासा त्रास तुमच्याच संघाना होणार आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे. सलामी जोडी मैदानात दाखल झाले. स्ट्रायकर वरती नयन पाटील, नॉन स्ट्रायकर वरती सौरभ. तर स्ट्रायकर गोलंदाज संघाचा आपल्याला पाहायला मिळेल ओमकार, ज्यानं सातत्यानं गोलंदाजीचा क्रम सुरुवात केलाय खारघर संघासाठी. अष्टपैलू होणार खेळाडू आपण पाहतोय मागील 3-4 वर्षामध्ये. खरं तर ओमकार पाटीलनं खूप कमी कालावधीत मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपला एक वेगळा दबदबा, एक वेगळी ओळख मी म्हणेन कायम केली आहे. कारण की ह्या अगोदर जर आपण विचार केला तर किंवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याची जरूर ओळख आपण पाहायचो, परंतु त्यानंतर त्यानं स्वतःला अशा काही प्रकारे सिद्ध केलं की ॲज अ गोलंदाज आणि ॲज अ फलंदाज एक त्याचा वेगळा ठसा ह्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोच ओमकार पाटील आता गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या समोर मात्र आता नयन पाटील आणि सौरभ पाटील ही जोडी अगदी भरवशामंद जोडी. आज पहिल्या मॅच पासून चांगलं कार्य आपल्या टीम साठी करणारे हे 2 खंदे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेट्स द गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन या सामन्याचा ओमकार पाटील आणि त्याच्या समोर नयन पाटील. स्टंप. एकतर वेळेची कमतरता आहे आपल्याकडे, त्यातल्या त्यात आता वेळ आपण जास्त खर्च करू नका ही नम्र सूचना आम्ही वारंवार करतो. संघ जरूर आपल्याच आसपास, परंतु क्रिकेटचा आनंद शेवटच्या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना घ्यायला मिळावा ह्या हेतून आपण वेळेची बचत करायची आहे. आपल्याकडे जर वेळ जास्त असता तर निश्चित आपण जास्त षटकांचे सामने पूर्ण केले असते, परंतु तसं घडलं नाही. चांगला चेंडू, यॉर्क लेनचा चेंडू, पहिलाच चेंडू खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित नयन पोहोचतो. एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा डावाला सुरुवात आणि एका या आकड्यानं तर इनिंगला देखील सुरुवात केली ती नयन पाटीलनं. 3 षटकांची लढत, गोलंदाजांचं पूर्णतः वर्चस्व ह्या खेळपट्टीवरती आपण पाहिलंय. याचं कारण की मैदान हे खूप मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. तर संतोष मडवी करवल्याचे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सदस्य करवळे गावचे संतोषजी मडवी. क्रिकेट वरती त्यांचा अतोनात प्रेम आहे. माजी कर्णधार म्हणून देखील त्यांची भूमिका आपण पाहायचो. आज देखील 40+ माध्यमातून ते खेळत असतात. अगदी क्रिकेटशी ते निगडीत असतात. तर विनंती आहे त्यांना की या पण दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राजकीय क्षेत्रात आणि क्रिकेट क्रीडा क्षेत्रात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. क्रिकेटवरती ज्यांचं भरपूर प्रेम आहे. तर विनंती आहे या आपण आपलं आवर्जून नावउल्लेख या ठिकाणी केला जातोय. दरम्यान क्लीन बोल्ट हा चेंडू टाकला ह्या ठिकाणी ओमकार पाटीलनं. सरळ यष्टा उद्ध्वस्त केल्यात त्या सौरभ पाटीलच्या. कोणतंच उत्तर नव्हतं सौरभकडे आणि 0 वरती आता सौरभनं मात्र मैदान सोडलंय.
दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा धापळकावरती एक पाहायला मिळते, एक गडी बाद एक अशी स्थिती. चला वारंवार फील्ड सेट करत असताना आपण वेळ घेऊ नका, सातत्यानं आम्ही ऑन करतो. एकमात्र पॉवर प्लेचं षटक ओमकार पाटील ते हाताळत असताना पाहायला मिळतो. संघनायक आहे आणि संघनायकाला साजेसा खेळ आज तो करतोय. स्वतः पुढे येऊन खरं तर जिम्मेदारी स्वीकारतोय. चांगला चेंडू ती खोदून काढलंय. यॉर्कलेनचा हा चेंडू होता. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा देखील 2 कंप्लीट होत आहेत. वन शॉट. काय झालं पंच? वन शॉट. वन शॉट. एक धाव या ठिकाणी आता जोडली जाईल. दुसऱ्या धावेसाठी वेगानं पलटले परंतु धाव एकच स्कोर कार्ड वरती नमूद झाली आहे. 30 तर्रार चेंडू आपण पाहू शकाल. चार चेंडू आणि धावा 2 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो ओमकार पाटीलचा. आघाडीचे फलंदाज समोर आहेत तरी देखील कोणताही मोठा फटका त्यांना खेळू देत नाहीये. ही भेदकता ओमकार पाटीलची पाहायला मिळते. चांगला फटका आहे, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करेल आणि तोपर्यंत आता 2 धावा कंप्लीट होत आहेत. साजिद मडवीला आता प्रमोट केलंय वन डाऊन साठी. मैदानाच्या आतमध्ये आता साजिद दाखल झालाय आणि त्याच्याकडनं अशा अपेक्षा आता वर्तवल्या जात आहेत. एखादा मोठा फटका आता येणं गरजेचं आहे कारण की धावफलकावरती फक्त 4 धावा आहेत. किमान ह्या चेंडूवरती एखादा षटकार चौकार यायला हवा. चांगला चेंडू, यॉर्कलेनचा चेंडू सन्मान दिलाय. त्याखेरीज कोणताच पर्याय नव्हता. डायरेक्ट हिट जर आलं असतं तर नयन पाटीलला देखील भरतावं लागलं असतं परंतु तसं नाहीये. नयन पाटील आज त्याच्या सोबत स्टार देखील आहेत कारण की आज त्याचा खेळ चांगला होतोय. गोलंदाजी चांगली झाली. मागच्या मॅच मध्ये फलंदाजी त्याने भरपूर वेळ केली परंतु हवे तसे फटके त्याच्या बॅटमधनं मिळाले नाहीत परंतु योगदान त्याचं देखील महत्वाचं राहिलं होते. हे विसरून चालणार नाहीये. एका षटकाचा खेळ संपला. चला टीम मीटिंग करू नका, वारंवार आपल्याला सूचना देतो. अन्यथा यानंतर जो सामना होईल तो कदाचित कमी षटकांचा आपल्याला खेळवावा लागेल, ही दक्षता घ्यायची आहे. 3 षटकांची ही मॅच आहे. 15 मिनिटाचा फक्त अवधी आपल्याला आहे. आता फक्त एकच षटक झालं आतापर्यंत. षटक क्रमांक 2 आता मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज जयेश पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. स्वतःच गुणसंख्या लेखनाचं जे स्कोरबुक आहे ते त्याला स्वतःनं क्रिएट केलंय. अशा प्रकारचा हा एक उत्तम खेळाडू जयेश पाटील तर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहू शकाल. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते आता दूर झालं. त्याला स्पीडअप करायचं आहे थोडंसं. 3 षटकं किमान मेमाने आंतरराष्ट्रीय स्तरावरती 4च मिनिटं दिली जातात. आपल्याकडे 5 आपण देतो, ती देखील कमी पडतात की काय. फुलटॉस पहिला चेंडू या ठिकाणी मात्र प्रहार केलाय. यस, तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. चौकार तर आलाय परंतु चेंडू वेस्ट पेक्षा वर आहे की खाली याची पाहणी मात्र आता या ठिकाणी करण्यात येईल. प्रतिनिधी आपण काही बोलायचं नाहीये. आमचा जो काही डिसिजन असेल तो पंच देतील. या ठिकाणी तिसरे पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो चेंडू. यस, वेस्ट पेक्षा हा चेंडू वर आहे आणि पंतांकडनं नो घोषित करण्यात आलाय. 1+4 5 धावा मिळत आहेत आणि 5 धावसंख्येचा हा बोनस अगदी 9 संजीवनी देणारा आहे कारण की 10 धावा झाल्या त्या 5च्या मदतीनं. पहिल्या षटकात आल्या होत्या फक्त 5
आणि बिनबॉल 5 आल्यात, म्हणजे हे बोनस खूप महत्वाचा आहे. आणि ह्या बोनस 5 अगदी मानस आणि मी म्हणेन मानसिक बल दुनावलंय, आत्मविश्वास देखील वाढलाय तो करवले संघाचा. आणि त्याच आत्मविश्वासानं आता फटकेबाजी देखील पाहायला मिळेल, कारण की हा चेंडू देखील पाठवलाय तो लॉंग लेग रिझनला. क्षेत्ररक्षक देखील कोणताच नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि त्याचा पूर्णतः फायदा साजिद मडवी घेत असताना वन मोर चौकार आणि 4 धावसंख्या 14 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. काल देखील एक सिद्धी करवल्याचा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय आणि आज देखील त्यांचा संघ उपांत्य फेरीमध्ये आहे. म्हणजे कदाचित जर इथनं सामना जिंकला करवले संघानं तर करवले गावचे 2 संघ मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतील. म्हणजे करवले संघामध्ये आज नाचगाणं पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. परफॉर्मन्स त्यांचा चांगला आहे, भरपूर सारे प्लेयर त्यांच्या गावातनं तयार होत आहेत. चांगला चेंडू वाईट यॉर्कर या ठिकाणी मात्र हाताळण्याचा प्रयत्न. यष्टनच्या मागे चांगलं यष्टीरक्षण विश्वास पाटील यांना आपण पाहतोय. एक दिग्गज यष्टीरक्षक म्हणून ख्याती आपण पाहतोय त्यांची सातत्यानं खारघर विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यष्टलगत यष्टीरक्षण हे त्यांचं वैशिष्ट्य नेहमी आपण पाहतो. फुलटॉस चेंडू प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत येतोय, त्याच्यासाठी हा झेल खूपच कठीण होता. चेंडू जमिनीवरती लँड झालाय तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी नयन पाटील परतला होता, परंतु साजिदनं नकार दिलाय. आज मात्र आता तो चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो आणि साजिदला देखील माहित आहे की आता आत्मविश्वास आपला वाढलाय. इथे जर मी चांगला खेळ करतोय तर अंतिम क्षणापर्यंत स्ट्राईक मी जर ठेवली तर एक चांगली स्थिती आपल्या संघासाठी मी निर्माण करू शकतो. आणि त्या अनुषंगानं आत्मविश्वासानं फलंदाजी आपल्याला साजिद मडवीकडनं पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, समालोचन देखील ते करतात. ॲज अ फलंदाज गोलंदाज देखील आपण त्यांना पाहिलंय इन ॲक्शन मध्ये. आणि आता मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर कटचा देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा वेगवान फटका आपल्याला पाहायला मिळतो. गली आणि पॉइंटला भेदत चेंडू अगदी गोलीच्या वेगानं सीमारेषा पार दर्जेदार असा चौकार. थँक्यू डीजे. क्रिकेटमधील काही फटके आहेत जे आज देखील पाहत राहावे अशा प्रकारचे फटके, ज्यामध्ये गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा स्टेट ड्राईव्ह आपण पाहतो, त्यानंतर रणवशीर विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह पाहतो, त्यानंतर मिस्टर IPL सुरेश रैना यांचा इनसाइड आउटचा क्लास आपण पाहत असतो, त्यानंतर रिषभ पंतची एक आगली वेगळी स्टाईल आहे, त्याचा देखील एक वन हँड षटकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण VVS लक्ष्मण यांचा बॉटम हँडचा वापर करत असताना फ्लिकचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. अनेक सारे जे फटके आहेत. युवराज सिंग यांचा देखील एक पिकअप शॉट आहे जो षटकार आपण ऑनसाईडला पाहतो. 6 षटकारामध्ये ज्याचा एक समावेश देखील होता. अशा प्रकारचे जे काहीशे फटके आहेत त्यापैकी हा स्क्वेअर कटचा फटका एक देखणा फटका होता अगदी, कारण की कोचिंग मॅन्युअलमध्ये हे फटके अगदी शिकवले जातात, ज्यामध्ये आपण क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहतो, त्यानंतर स्क्वेअर कट पाहतो, अगदी चेंडूवरती नजर रोखत आपला आय हँड कॉर्डिनेशन दाखवत अशा प्रकारचे फटके आपल्याला खेळावे लागतात. आणि तसाच फटका आपण साजिद मडवीच्या बॅटमधनं पाहिला. आणि त्यानंतर सिंगल डावाला आकार देत असताना धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या फक्त 5 धावा आणि आतापर्यंत ह्या षटकात आल्यात त्या 16 धावा. 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिम चेंडू षटकातील शेष आहे. गोलंदाज जयेश, चांगला चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्टेट ऑन दी ग्राउंड व्ही सेप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि वेगानं धावा 2 कंप्लीट झाले. तिसरी धाव पूर्ण होईल की नाही, आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज साजिद बाद झालाय. टंगडीचे 9 चेंडू आणि 19 धावसंख्येचं महत्वाचं योगदान साजिद मडवीनं दिलं.
कारण की ह्या पट्टीवरती चौकाराला देखील भरपूर महत्व आहे. षटकार सहसा जास्त पाहायला मिळत नाहीये आणि अशा मोमेंटला मात्र त्याच्या बॅटमधनं महत्वाचे 3 चौकार 9 चेंडूमध्ये त्यानं 19 धावा कडून काढल्या. नवीन फलंदाज पांड्या मडवी मैदानाच्या आतमध्ये, साथीनं सलामीर फलंदाज एका बाजूनं नयन पाटील त्याच्या सोबत आहे. तर अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रफ्तार का सौदागर विश्वास पाटील आता मात्र सुसज्ज होतोय. 3 षटकांची ही लढत आहे. चला जास्त विलंब आपण करू नका. आतापर्यंत 2 षटकं पूर्ण झालीत. धावफलकावरती धावा 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि 23चा आकडा या ठिकाणी पूर्ण केलाय. निर्धारित 6 चेंडू ह्या पूर्वार्धामधील शेष आहेत. किती धावा ह्या 6 बॉलमध्ये एकवटल्या जातील ह्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य मात्र अवलंबून असणार आहे. जास्त वेळ खर्च करू नका टीम खारघर, ही सूचना. कारण की ह्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आणि त्यानंतर मेगा फायनल आपल्याला कंप्लीट करायचे आहे. विश्वास पाटील रॅटम राऊंड द विकेटना पहिला चेंडू, फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतुल चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत धावा 2 पूर्ण केल्या जात आहेत. एका बाजूला ब्लॅक अँड ब्लॅक अशा प्रकारची जर्सी आणि ट्रॅक परिधान केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. ब्लॅक आर्मी जणू काही नाही. एका बाजूनं येलो ब्लॅक हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ते श्रीसाई 11 सिद्धी करवली ह्या टीमचं. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये प्रयत्न जीवाच्या आकांतानं केला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सरळ डायरेक्टली हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, वैभव म्हात्रे त्या ठिकाणी होते आणि अचूक नेम त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ही अचूकता आपण पाहू शकाल. एक धाव वाजवली आणि एका फलंदाजाला त्यानं बाद केला. पांड्या मडवी सारखा फलंदाज त्यानं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलाय. डायरेक्ट हिट ह्या ठिकाणी करण्यात यश लाभलं आणि पांड्याला मात्र परतावं लागलं. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सर रवींद्र जडेजा ह्याला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहतो. ती आठवण जणू काही वैभवनं करून दिली. नाही, मी मागाशीच म्हटलं होतं की ह्या गोष्टींसाठी सराव आपल्याला करावा लागतो. ऑन द स्टंप फेकी करण्यासाठी लॉंग ऑन लॉंग ऑफ वरून जेव्हा आपण फेकी ऑन द स्टंप करतो त्यासाठी आपल्या खांद्यामध्ये जोर असणं, आपल्या बाहूंमध्ये ताकद असणं हे गरजेचं आहे. आणि ती ताकद मात्र दाखवली वैभवनं आणि सरळ यष्ट्यांचा नेम साधला आणि एक धाव देखील वाचवली आपल्या टीमसाठी आणि एक बहुमूल्य विकेट आपल्या टीमला त्यानं मिळवून दिलं. दरम्यान हा चेंडू प्रयत्न सातत्यानं नयनचा हा राहतो जेणेकरून तो अगदी बैठक शॉट ज्याला आपण म्हणतो पायडल स्वीप, परंतु त्यामध्ये देखील आणखीन फाईन खेळण्याचा प्रयत्न. कारण की नॅचरल जर पायडल स्वीपचा विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो फटका जास्त करून जाताना पाहायला मिळतो. परंतु जेव्हा नवनवीन खेळाडू आणखीन तो फटका खेळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जास्त फाईन तो खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहतो जेणेकरून लवकर बाउंड्री क्लिअर व्हावा या हेतून तो प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. आडव्या बॅटनं चपराक त्या ठिकाणी लावली आहे. मिडॉन नाही आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धावा 2 या ठिकाणी कंप्लीट करण्यात येत आहेत. 28 धावा ह्या 2च्या साह्यानं 3च षटकांची ही मॅच आहे. म्हणजे 30 धावसंख्येच्या आसपास फाईट मात्र पाहायला मिळेल. 2 चेंडू आता शेष आहेत. 28 धावा स्कोर कार्डवरती. ह्या 2 बॉलमध्ये जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र आता इथनं खरं तर मी म्हणेन अशा पल्लवित होतील त्या अर्थातच श्री साई 11 सिद्धी करवल्याच्या. परंतु विसरून चालणार नाही एका बाजूला त्यांच्या विपक्ष संघामध्ये ओमकार पाटील सारखा शैलीदार फलंदाज आहे आणि डाव्या हाताचा फलंदाज असल्या कारणास्तव डाव्या हाताच्या फलंदाजाला ह्या खेळपट्टीवरती वाव आहे. काल देखील आपण बंटी पाटीलची खेळी पाहिली आणि त्या जोरावरती त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला आणि आज देखील ओमकार पाटीलनं तसंच काही केलंय. आणि ज्या फटक्याची अपेक्षा मी म्हणत होतो की तो फटका आता नयन पाटीलनं दाखवला. फुल लेनचा चेंडू आता पाठवलाय तो लॉंग लेग रिजनला चौकार आला आणि या 4च्या मदतीनं 32 धावा धावपळकावरती. शेवटचा चेंडू या सत्रातील 7 चेंडू आणि 12चं योगदान नयन पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरेचसे मान्यवर पेठली गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या डाव्या हाताला जे मंडप आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खुर्च्यांमध्ये त्यांना विनंती आहे की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपलीच ही स्पर्धा आहे. खरं तर इथे देखील फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल त्याच्यासाठी कठीण होता. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय.
दुसरी धाव घेत असताना मात्र नयन पाटील बाद झाला. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये आणि नयनच्या खात्यामध्ये जोडली जाईल. डाव पहिला संपला. 33 धावा फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करत असताना बनवल्या त्या जर्मन श्री साई 11 सिद्दीक करवलेनं आणि 34 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट आहे. ते अर्थातच शिवशक्ती खारघर ह्या संघासमोर येणाऱ्या 18 बॉलमध्ये 34चा पल्ला पार होईल की मात्र ही धावसंख्या बनवत असताना अपयश होईल खारघर संघ, हा मात्र पाहण्याजोगा प्रश्न असेल. आणि इथनं उत्तर मिळेल की इथनं फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल आणि ट्रॉफीचा मानकरी होईल. परंतु काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण जाऊया आमचे साथी समालोचक मित्र साई राजे यांच्या दिशेनं. धन्यवाद डीजे, धन्यवाद साई. चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजू आणि सलामीची जोडी कारगर टीमच्या शिवशक्ती कारगर संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. 18 चेंडू 34 धावेची गरज. जबरदस्त लढत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि हिंदविरुद्ध सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम कडसकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मी साईराजे तलोजा मस्तुरका आपलं हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. 18 चेंडू 34 धावेचा लक्ष्य. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सूरज पाटील आणि ओमकार पाटील. सूरज पाटील यांचा आज वाढदिवस, मोठी जश्न पार्टी दिली शालिमार हॉटेलमध्ये. त्यांनी भरपूर पार्टी जोराची झाली. आता ती पार्टीचा जोर इथे मैदानावरती दाखवावा लागेल. 18 चेंडू 34 धावेची गरज. कॅमेरामॅन जरा फोकस करा. तर नन्हे डान्सर देखील आलेत. धन्यवाद, धन्यवाद डीजे बास सर. 18 चेंडू 34 लक्ष्य. जबरदस्त झुंज, कडवी झुंज मैदानामध्ये असेल. ओमकार संपूर्ण जबाबदारीने खेळ करावा लागेल. ओमकारला 18 मध्ये बनवायचे. 34 कंपल्सरी चेसिंग. 2 क्षेत्ररक्षक अंतर वर्तुळाच्या बाहेर असेल. डीप मिड विकेट मध्ये आणि एक वाईडिश लॉंग ऑन मध्ये, शॉर्ट मिड ऑफ मध्ये, सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण सजला गेलाय. दोन्ही संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया क्रिकेटच्या थांग महासागरावरती. इथे अवतरलेले आहे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. फास्ट केलाच आहे आपण. अद्याप देखील एक मेगा फायनल जिंकणारा संघ सरळ मेगा फायनल मध्ये CSK आई गावदेवी 11 सिद्धिकोरेले संघाने बाजी मारली आहे. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू गोलंदाज नयन. हलक्यात सॉफ्ट हँड. अपील प्रचंड होता. आत्मविश्वासाची कमी होती. भरपूर चांगला चेंडू होता नयनचा. टेक ऑफ झाल्यानंतर हलक्या हाताने दिशा दाखवायचा प्रयत्न होता ओमकार पाटील यांचा. ओमकारची हाईट देखील खूप चांगली. दोन्ही खेळाडू
जबरदस्त पर्सनॅलिटी तरी पाहिली तरी खूप चांगली पर्सनॅलिटी, परंतु आता खेळ मैदानावरती कशा पद्धतीने असेल. 18 मध्ये 34, आता 17 मध्ये 34. 200च्या स्ट्राईक रेट न फलंदाजी करायची आहे. ओमकार आहे, सर्व काही ओमकार वरती निर्भय असेल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज नाही तयार आहे. आप ट्रॅकर बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवले, प्लॉट मध्ये दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. धन्यवाद डीजे बासर. हॅप ट्रॅकरचा चेंडू होता, वेट अँड वॉच केला आणि पाठवला चेंडू ढगात षटकारासाठी. जबरदस्त फलंदाज, मी म्हटलं होतं, कौतुक केलं होतं. ओमकार पाटील जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे, ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली भरीव कामगिरी पाहिली. गोलंदाज नाही षटकातील. पुढील चेंडू 19.6. हो, यावेळी बिग विकेट मैदानातून बाहेर होत असताना ओमकार. जबरदस्त चेंडू फेदकता पाहिली आणि अप्रतिम गोलंदाजी. षटकार आल्यानंतर लगेच ग्रेट कमबॅक पाहिला. चेंडू फेकून झाले. षटकातील एकूण 3 आणि धावसंख्या 6. वैभव म्हात्रे स्ट्राईक वरती मिडल ऑर्डर मध्ये 1 डाऊन मध्ये आपण पाहिलं तर याची खेळी खूप चांगली भरीव कामगिरी असते. प्रत्येक मैदान ज्यांनी गाजवली तोच वैभव म्हात्रे. स्ट्राईक वरती गोलंदाज सज्जन नयन. चांगला फटका, जबरदस्त तडाखा दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4 रन. पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आली आहे एकूण 10. 24 धावांची अद्याप देखील गरज आहे. आपण फास्ट केला जाय. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण भरपूर फास्ट केला. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना वैभवने इथे आपले मनसुबे इरादे स्पष्ट केल्यात. गोलंदाज सज्जा. हा ट्रॅकरचा हा चेंडू होता. चेंडू मात्र आपण पाहिला गेलात तर फक्त सिंगल मिळेल. स्वप्नील चेंडू पर्यंत पोहोचल्यात आणि तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. सूरज, संतोष दादा पाटील मडवी आणि इथे दिनेश दादा देखील आहेत. लालचंद्र देखील आहेत अगदी स्क्रीनच्या समोर. त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यात. सर्वांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. केतन, महेश सर्वांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू हा ट्रॅकर होता. बिर्र काऊन दिला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. जबरदस्त मॅच. फास्ट केला जाय. आपण भरपूर फास्ट केला. चला सिद्धी करूया. टीम मीटिंग साठी अजिबात वेळ नाही. विनंती करीन की आपण 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावसंख्या पाहिली गेली तर एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. वैभव स्ट्राईक वरती. वैभवने देखील चौकारानं खातं खुलं केलं. त्यानंतर सूरज पाटील त्यांनी देखील चौकारानं खातं खुलं केलं. म्हणजे इराद्याने आपले मनसुबे इथे स्पष्ट केल्यात.
येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. स्वप्नील जबरदस्त लेग ब्रेकर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू. मेगा फायनल अद्याप देखील बाकी असेल. कचाकच भरलेला मैदानाच्या बाहेर अगदी प्रेक्षक वर्ग जबरदस्त मॅच आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही जरूर व्यक्त करू. 12 मध्ये बनवायच्या आहेत शिवशक्ती कारग टीम साठी. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. गोलंदाज स्वप्नील वैभव साठी. हो हो जबरदस्त चेंडू पडल्यानंतर स्विंग होतात ही वलक राहिली आहे. जबरदस्त अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी करत असताना स्वप्नील जबरदस्त गोलंदाजी करत असताना स्वप्नील एकूण धावसंख्या पाहिली गेली 15 वरती आणि येणारे 11 चेंडू 19 धावांची गरज असताना वैभव मध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज पाटील देखील आहेत. 11 मध्ये 19 धावांची गरज आहे. CSK सिद्धी कोरे टीम ना मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश जाहीर केलाय. वाट पाहतात कोणता येणारा संघ असेल. 11 चेंडू 19 धावांची गरज. स्वप्नील यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत रोशन. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. यावेळेस फलंदाज वैभव म्हात्रे. झटका नंबर 2 मैदानाच्या बाहेर. काय मॅच. अविनाश नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये येतील. अविनाश फ्लाइट आकाशामध्ये. कॅमेरामॅन आमचे भरपूर हुशार आहेत. ते क्षण चित्र टिपतात. 10 चेंडू 19 धावांची गरज. समोर फलंदाज अविनाशला पाहू शकाल. हो हो चांगला चेंडू आहे. जबरदस्त पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी भेदकता खूप चांगली आहे. खांद्याचा भरपूर चांगला उपयोग करत असताना स्वप्नील नामक गोलंदाज. उर्वरित समीकरण 9 मध्ये 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग गोलंदाजीसाठी स्वप्नील यासाठी जाणला जातं ओळखला जातोय. इथे फटका फसलाय. या ठिकाणी जेल टिपलाय सचिन आणि संपलाय खेळ अविनाश. दरेवाटीचे मास्टर. आता गरज होती ओमकारची खेळीची परंतु ओमकार भरपूर संस्थेमध्ये गेला. षटकार मारला होता परंतु तिथं काय गोलंदाजी जबरदस्त. मैदान ओव्हर देखील स्वप्नीलची आपण पाहिली. रत्नदीपची पाहिली होती परंतु तिथे स्वप्नीलला देखील सुवर्ण संधी आहे. पांडूने काय गोलंदाजी केली आहे. 7 चेंडूवरती 6 धावांची गरज होती आणि ते रोखल्यात. याच नाव क्रिकेट. कोणाला असं होतं कोणाला रडवतोय. उर्वरित समीकरण 8 मध्ये आता समीकरण भरपूर जड बनत चाललाय. 8 मध्ये 19 धावांची गरज. एक अनुभवी खेळाडू विश्वास पाटील स्ट्राईक एंड वरती. याने भरपूर सेवा केली कारगर संघाची परंतु आता गरज आहे ग्रेट इनिंगची आणि चेंडू हातामध्ये असतील तर 8 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. भरपूर प्रमाणात कारगरचे चाहते वर्ग येथे आलेत. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करू. आणि 8 मध्ये 19 धावांची गरज. गोलंदाज सज्ज स्वप्नील. हो यावेळेस बॅक टू द बॉलर. फलंदाज बाद. गरज नव्हती. यावेळेस विश्वासी केली देखील संपुष्टात. जबरदस्त ग्रेट बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज स्वप्नील साठी. सात चेंडू 19 धावांची गरज आहे. अतुल म्हात्रे. अतुलला अतुलनीय कामगिरी करावी लागेल. येणारे चेंडू हातामध्ये 7. 5 चेंडू आणि काय जबरदस्त गोलंदाजी. 0 धाव 3 विकेट. जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी अतुल म्हात्रे.
क्षमता आहे अतुलच्या, अतुलनीय कामगिरीची गरज आहे टीमसाठी. षटकाराला तर थोडासा प्रेशर कमी होईल. 7 मध्ये आता 19 धावांची गरज. 5 चेंडू डॉट, येणारा चेंडू डॉट असेल तर या स्पर्धेतील ही चौथी मेडन ओव्हर असेल. जबरदस्त अतुल म्हात्रे गोलंदाजासाठी सज्ज. येणाऱ्या चेंडूसाठी आपण निश्चित तयार असणार असे खेळाडू अतुल म्हात्रे. येणारा चेंडू मेडन निघणार का षटक? ओहो, डान्सिंग डाऊन, वाघाची दाढ खोदला हा पहाड. इथे रेफर केला जाईल, आपण चेक करू. तिथे प्रेक्षक वर्ग होते. डिसिजन इज पेंडिंग. आहेत आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत. व्हॉलेंटियर्स सिद्धू होते. कॅमेऱ्यामध्ये तो क्षण कैद झालाय, परंतु मध्ये अडथळा व्यत्यय आलाय. लाकडाचे बांबू आडवे आले त्या ठिकाणी, परंतु चला आमचे संदीप दादा षटकार येतोय. आता समीकरण येऊन ठेवते. येणारे 6 चेंडू 13 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. आता स्ट्राईक एंड वरती असतील ते मात्र सूरजला मात्र चमकावा लागेल. सूर्य आपल्यापासून दूर टाटा अलविदा होत असताना, परंतु टीम साठी गरज आहे ग्रेट इनिंगची. सूरज पाटील स्ट्राईक एंड वरती. अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा. झालं गेलं विसर आता. मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावती रोख नजर. सूरज पाटील तू एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. सामना बॅलन्स सामना पाहतोय. सुयोग यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती भरपूर वेगवान गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेला आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात आणि 6 मध्ये बनवायचे आहेत. शिवशक्ती गाडगे टीम साठी 13 धावा. समोर फलंदाज निश्चितच सूरज. हाफ ट्रॅकरचा हा चेंडू होता. यावेळेसचा चेंडू वेगवान होता. चेंडू पडल्यानंतर आजच्या दिशेने बोलतो थोडा डीप राहतोय आणि या चेंडूची वाट पाहिली जाते. 5 मध्ये 13 धाव्यांची एका मोठ्या फटक्यांची गरज आहे. ग्रेट इनिंगची गरज आहे. अतुलनीय कामगिरी जरूर पाहिली आहे, परंतु आता 5 मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग सामना भरपूर हाय व्होल्टेज आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 5 चेंडू 13 धाव्यांची गरज. ओहो, वेग 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 वेग, भरपूर वेग होता या चेंडू मध्ये. जबरदस्त हीच ओळख राहिली सुयोगची, हीच ओळख राहिली आहे सुयोगची. मी म्हणेन जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 4 मध्ये 13 तर षटकारांची भाषा, चौकारांची भाषा बोलावी लागेल. सुयोग मध्ये क्षमता फार मोठी आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याला मात्र इथे करायची आहे. 4 मध्ये 13. समोर फलंदाज सूरज. ओहो, बॅटच्या स्लॉट मध्ये, परंतु ताकदीची भरपूर प्रमाणात कमतरता आहे. आता येणारे चेंडू हातामध्ये 3 आणि 13 धाव्यांची गरज. 3-13 कोणाची होणार? टीम शिवशक्ती खारघर की निश्चितच या ठिकाणी श्री साई सिद्धी करवले. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज वैभव
वैभवला इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. वैभवसाठी मी एकच म्हणेन, संकट गगनी कडकडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला भेगा पडून उभय चराचर कडकडते, मग तू ही त्रिशूल डमरुदार डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर, एक प्रयत्न अजून कर तू वैभव, एक प्रयत्न अजून कर. 3 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे, मोठ्या इनिंगची गरज आहे. शिवशक्ती कारगट टीम इथे अडचण येते, इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा तेव्हा प्रसिद्धी मिळत असते. चमकावं लागेल, झिजावं लागेल, जो झिजेल तो चमकेल. 3-13. ओहो, वेग क्लोज इन कटर करण्याचा प्रयत्न होता. टीव्ही अंपायर रेफर केलाय. रनआउट साठी आपण नक्कीच चला अंपायर साठी आपण टीव्ही अंपायर कडे आहेत. डिसिजन पेंडिंग मध्ये. लाईव्ह मध्ये थोडा व्यत्यय. अंपायर तुमचा डिसिजन जो असेल तो इथे मान्य. फलंदाज सेफ आहे. क्रॉस अँगल ना मात्र 2च कॅमेरे आहेत. चला या चेंडूवरती रन्स मिळेल. 2 चेंडू 12 धाब्याची गरज आहे. 2 षटकार ठोकावे लागतील. 2 षटकार जर ठोकले तर मॅन ऑफ द मॅच आम्ही अतुल मात्रेला देऊ, यातील मात्र शंका नाहीये. जबरदस्त जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. एखादा फटका मोठा आला तर मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतील शिवशक्ती कारगर. बनवाच्या होत्या 18 मध्ये 34, आता बनवाच्या 2 चेंडू मध्ये 12. 2 चेंडू 12. फलंदाज तयार अतुल. ओ वेग वेग वेग, परंतु पंच आमच्या दिशेने वळताय. दर्शदात दोन्ही हात जमिनीला समांतर आणि हा वाईट शिकून. आता मात्र 2 मध्ये 11. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 2 षटकार, 2 मोठे फटके तुम्हाला इथे मारायचे आहेत. कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए आप जैसा, अभी नहीं तो कभी नहीं. अतुलचा एक षटकार अशा पल्लवित केल्यात, परंतु इथे अतुलला हिरो बनण्याचा मौका मिळाला. अब ट्रॅकर होता, चालला चेंडू, उसकरला ग्रीज झोन मध्ये. 1 बाउन्स 4 रन. थँक्यू. चला टॉस साठी CSK सिद्धी करूया टीम. 1 चेंडू 7 धाव्याची गरज. कंपल्सरी चेसिंग, या 7 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. षटकार लागला तरी मॅच म्हणजे शिरकाव असेल. सिद्धी करूया टीमचं काय खेळलं, जबरदस्त. आज पूर्ण प्रेक्षक वर्गाला खुश केलं मी बने सिद्धी करूया टीमना. अतुल चांगला खेळ अतुलच्या माध्यमातून. अतुल मात्रे. 1 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. फसवा चेंडू आणि या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय श्री साई सिद्धी करोले टीम. क्या बात आहे, क्या बात, क्या बात, क्या बात. सामना 2 षटकांचा. आता दोन्ही ट्रॉफी एकाच गावात. छोटे मोठे युद्ध संपले.